नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. वातावरण किती छान झालं आहे. काल रात्रीपासून पाऊस पडतोय मस्त वेगळी. खूप छान झालं, खूप छान. मला तर खूप आवडतोय. आज जरा उशीर झाला. आज वाजलेत की टाईम बघायला गेले आणि व्हिडिओज बंद झाला. वाजलेत किती कसं कळणार आता. हां असं 12:32 म्हणजे आता खूप प्रॉपर दुपार होत आली आणि उन्हाचा पत्ता नाही आहे आपल्या इथे. असं थंडगार नाही वातावरण झालं आहे, गरमच होतं तरी स्टील. मला पण खूप गरम होतं. माझा आरसा घाण आहे सगळा. ठीक आहे. आज असं काय मोठं नाही ब्लॉग बनवायचा, जस्ट नॉर्मल जसा काल बनवला तसंच. आज पण आम्ही जेवण बनवणार आहे, ते पण साधं असं काय स्पेशल नाही बनवणार आहे. आणि हां, थँक्यू तुम्ही एवढे छान छान रिप्लाय दिल्याबद्दल, एवढे छान छान मला सपोर्ट केल्याबद्दल खूप 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 थँक्यू. तर माझी बहीण बाहेर बसली, तुम्हाला दाखवते. दीदी हे अशीच बसली आहे. मी हिला काही सांगितलं नाहीये. मी डायरेक्ट ब्लॉग चालू केला माझा. विचारायचं तोंड काय दिसते. इकडनं उजेड होतं, इकडनं उजेड होतं. तू काय दिसतेस भरपूरच. हां, तर मग आज काय बनवायचंय? काय बनवायचंय? बिचारी नाराज झाली का? काय बनायचं? बोल पटकन बोल. काय बनवायचं? बोल ना, काय बनवायचंय? कुठली भाजी बनवायची? आपण पटकन बनवायला घेऊ. 12:30 वाजले. आम्ही तुमच्याशी जेवण बनवता गप्पा मारू भरपूर साऱ्या. पहिले जेवण बनवू. असे काही हे नाही, नॉर्मल भेंडीची भाजी बनवणार आहे. तिला विचारलं ही तोंडाने सांगत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते. आम्ही आज भेंडीची भाजी बनवणार आहे. तू सांगत नाहीयेस म्हणून मी सांगते असं बोलली. तर आपण जेवण बनवता तुमच्याशी गप्पा मारूया. कारण की एवढा टाईम नाही की मी पहिले तुमच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर जेवण बनवू. पप्पा मला मारतील नाही तर जेवण बनवायला लेट झालं तर. चला भेटूया जेवण बनवताना. बाय बाय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली. काल आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला. म्हणजे आम्ही समतानगरला गेलेलो नॉर्मली. काल एवढा पाऊस पडत होता, बापरे. मी पूर्ण भिजली त्या पावसामध्ये. म्हणजे केस पण फ्रीज झालेत बघा. एवढे असे तर नॉर्मली होत नाहीत, पण आता ते झालेत. ही आली मध्ये मध्ये करायला. म्हणजे मी आरशात जेव्हा बघते तेव्हा ही मध्ये मध्ये येतेच. चालतो खड्ड्यात जाऊ हिला. काय बोलत होती? हां, तर मी वैभवी, सोनाली, माझी बहीण, आम्ही 4 जणी गेलेलो. आमची जी ती 5वी मैत्रीण होती ती आली नव्हती काल, कारण की पाऊस पडत होता. ओके, आम्हाला डिच केलं तिने, असं हिचं म्हणणं आहे. असं हिचं म्हणणं आहे. झालं मी दादा. तर मग आम्ही भिजलो. मी त्याची क्लिप ॲड करेन इथे थोड्या वेळाने. म्हणजे हे झाल्याच्या नंतर ॲड करेन मी. मग तुम्ही बघा आम्ही काल किती मस्ती केली. आणि काल आम्ही असाच राऊंड मारलेला. आई ग, हा दुखला तर पकड. अरे उलटा पण पकडतो. हां, तर आम्हाला जरा हे झाला काल. म्हणजे आम्ही नॉर्मली राऊंड मारला. इथून गेलो समतानगरवरून कॅडबरीच्या सिग्नलवरून नितीनच्या सिग्नलला आणि रिटर्न गोल फिरून कॅडबरीच्या सिग्नलवरून समतानगरला. असे आम्ही आलोय. इकडनं घे ना, इकडनं उजेड येतो. माझी अर्धी साईड गोरी दिसते. ग्लॉस लावण्यामध्ये एवढी हे, ती मागणं ग्लॉस लावते म्हणून वाकडा तिकडा घेते माझं हे ब्लॉग. घुसो तोंडाच्या आत घुसो. झालं. मी ब्लॉग साठी सगळं करते. लिप ग्लॉस वगैरे लावते. गाईज अगेन नो ब्रँडिंग गाईज. नो पेड प्रमोशन. तुम्ही पण लावलं गाईज, बघू शकता. हिनी पण लावलेलं नाही आहे. लावलंय मी. बघा, नाही लावलंय बघा. मी ग्लॉस नाही लावलाय. ह्यांनी पण लावलेलं आहे. लावू काय? आरशात दिसत बघायला लागतो. बघू शकता. आरशात बघू दे ना. नो ब्रँडिंग गाईज, नो ब्रँडिंग. आय लव्ह यू गाईज. I love you guys.
फोन नाही धरते ते गाईज, थांबा. लेट मी सेट ब्लॉगर म्हणे बाय. लव यू गाईज. जास्त लागला काय? अगं नीट दाखव गं, कसं ते तोंड माझं दाखवते घेते. जाना है ए खेळ बॅडमिंटन आई हो अभी अभी जाना है सोनी तू पण जाना नो पापा नो हाय हा व्हिडिओ कधी आहे मला माहिती नाही. मी छत्रीच्या खालतीच धरते. मी भिजली तरी चालेल. आहे मोबाईल नाही भिजला पाहिजे. मी दिसते का नाही आय डोंट नो बट आपण हा व्हिडिओ आता जाऊ दे. ओके ओके जसं फुल्या फुल्या तर हा व्हिडिओ मी रँडमली काढते. असं काही फिक्स नाही ब्लॉग बिग करायचा. फक्त हा व्हिडिओ मी दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये टाकीन हे नक्की. काय दिसते सुटलेलं जाऊ दे. हे माझे येडपट मित्र मैत्रिणी आहेत. आता करू हा तिकडे लाईट येते ना. हे माझे फ्रेंड्स आहेत. माझी बहीण तर तुम्हाला माहिती असेल ही वैभवी आणि सोनू आणि ही सोनू. आमचे एक तिसरे मेंबर बाकी आहे म्हणजे पाचवी येते ऍक्च्युली. पाचवी मेंबर बाकी आहे ते आपण करूयात. हे असे येडेचाळे हे असं करतात. हे असं मारामारीचे येडेचाळे लोक करतात म्हणून यांचं सोड येऊ वाटत नाही. हे नको पडेल मी. चलो मिलते बाय बाय सी यू गुड नाईट. अरे आई शपथ लाईनीत बदका चालतात ना कशा दिसला 2 मिनिटासाठी. अरे नाही एका मागोमाग एक उभे होतात. माझी बदका चरायला घेऊन आली इकडे. पण आई ही वाटते. ए इकडे या साईडला इकडे उजेड येतोय. चला मागे नाही तुम्ही आई आहे. मी न ऐकणार बघत. आई आणि 2 बदक. बदमाश बच्चा. घर का बिगड़ा हुआ बच्चा. घर का बिगड़ा हुआ बच्चा. जसं की तुम्ही बघितलं असेल आता की आम्ही काल रात्री कशी बकचोदी केली होती. आता आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करूयात. आपला जो ॲक्च्युली होता तो त्यात मी क्लिप्स टाकल्या होत्या कारण की त्या मी कशा टाकू हे मला समजत नव्हतं म्हणून मी आज पण ब्लॉग केला. मग आजच्या ब्लॉगमध्ये त्या क्लिप ॲड केल्या. दॅट्स इट. माझ्या बहिणीने इथे माझी बहीण तिथे डिग्रीला घामाला आहे. घामटले पूर्ण काय जेवढा भांड्यांचा आवाज करते. माझा आवाज जात नाही ना त्याच्यात. इथे कुकर लावलाय. हे कालचा आमचा घोटाळा उरलेला आहे थोडासा कारण की आम्ही संध्याकाळी जेवलोच नाही. मी तर विसरलीच जेवायची. रात्री आल्यावरती हिनी खाल्लं काय 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 पाव बिव तर हिनी आता आम्ही नवीन टाईपची भेंडीची भाजी बनवायचा ट्राय करतोय. तर ही बोलली हिला मी जी रेसिपी दाखवली ना ॲक्च्युली ती ही मला बोलली की ही काय राजस्थानी टाईपची आहे अशी बोलली मला ती. हा तर त्याच्यामध्ये त्या रेसिपीमध्ये दही टाकलेली होती. तर हिचं असं होतं की ती ह्याच्यात टाकतात राजस्थानमध्ये टाकतात असं. तर माझं असं होतं की ठीक आहे आपण नको टाकायला म्हणजे तीच बोलली मला नको टाकू म्हणून. म्हटलं ठीक आहे नको टाकायची तर नको टाकू आपण आपल्या पद्धतीने बनवू विदाऊट दही टाकून. भेंडीमध्ये हळद मीठ मसाला टाकायचा आहे. सॉरी हळद मसाला टाकायचा आहे आणि हे टाकायचंय बेसनाचं पीठ टाकायचंय ना. हा ह्याच्या नाही ते आगी करायचंय आणि कढईमध्ये थोडस 1 चमचा 1 किंवा 2 चमचा तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं. ह्याच्यात मीठ मसाला हळद टाकायची आणि त्याच्यात थोडस काय बोलतात त्याला काय बोलतात बेसन टाकून मॅरिनेट करू शकतो. ओके मॅरिनेट ते टाकून हे करायचंय. ते हीच करते सगळं का आज करते ही एकटीच मला समजत नाहीये. मला हाक पण नाही मारले हिने. मी ब्लॉग बघत बसली होती ज्यांचा मी ज्यांना मला जे आवडतात त्यांचाच. मला इथे खिडकीजवळ यायची भीती वाटते कारण की फोन असा पडला ना उलटासमोर गेला झाला बरोबर माझा फोन. म्हणून मी अशी आतमध्ये थांबली. इथे नाही गेली इथेच थांबली. वातावरण तुम्ही बघू शकता यार किती सुंदर झालंय. पण मला अजून कपडे पण वाळत घालायचे. कपडे सुकणार नाही आज एवढ्या थंडगार वातावरणामध्ये. हे बघा हे असं टाकायचंय.
हळद गेली, मीठ गेलं, आता मसाला चाललाय. लाल मसाला पण टाकणार आहे. ही टोमॅटोची प्युरी पण बनवायची आहे. अजून बनवली. ओके, हिने बनवली आहे. नाइस. इसने सब कुछ अकेले कर दिया. कोई तो आया लगता हो. हमारा पापा आया लगता हो. हाय हाय बोला. हाय बोला. काय आणलं? आमरस. ओ वाव, आमरस. आमरस. मस्त मस्त आमरस पप्पाने आणलंय. येस, आता पद्धतशीर जेवण होणार आहे. आमरस फ्रीज मध्ये जाईल आता. ये अकेला बना रहा है, मेरे को बुला भी नहीं रहा है, ये बोल भी नहीं रहा है कुछ. बस बस बस, जास्त नको. ह्याच्यानंतर काय? ह्याच्यात फ्राय करणार ना? हा, हे असं दिसतंय. हे ह्याला नॉर्मली असं फ्राय करून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर हे करायचं, त्याला काढायचं एका प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये हे मसाला तेल टाकायचं, 1 चमचा जिरे टाकायचं, त्याच्यामध्ये ह्याची टोमॅटोची प्युरी टाकायची, हळद मीठ. कांदे शिजवायचे असतात. अरे हा, सॉरी पहिले कांदे हे करायचे आणि त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची त्याच्यामध्ये असं, आणि त्याच्यामध्ये थोडासा हळद मीठ मसाला परत टाकायचा. आता ह्याच्यात बेसन आहे त्याच्यामुळे त्यांनी दही टाकलेलं. सो बेसन आणि दह्याचं कॉम्बिनेशन चांगलं लागतं. हा, त्याच्यामुळे त्यांनी दही टाकलेलं. पण दही नाही टाकलं तरी कसं लागतंय आता एकदा ट्राय करून बघूया. ओके. आम्ही विदाऊट नेहमी बेसन आणि दह्याचं कॉम्बिनेशन चांगलं लागत असतं. म्हणजे थोडंसं बेसन घातलं ना त्याच्यामुळे ते म्हणाले असते की दही घाला. आणि आम्ही दही टाकत नाही कारण की आम्ही आमरस खाणार आहे म्हणून आम्ही दही टाकत नाहीये. असं पाहिजे ना. खूप छान दिसतंय पण ते बनवले कोणी. ऍक्च्युली खूप छान दिसतंय. माझी बहीण शेफ आहे मित्रांनो, माझी बहीण शेफ आहे, ही गोष्ट मी ॲग्री करते. ओके. राहिलं की तू सांगितलेली थोडा पण हिंग पण घालू आपण. हा चालेल. ह्याच्यात आता जिरे, कढीपत्ता आणि हिंग गेलेले. कढीपत्ता नव्हता ओरिजिनली आपल्या ह्याच्यामध्ये. सॉरी, मला आवाज येतो का नाही माझं माहिती नाही. हे कॉर्ड्स ह्याच्या नाहीये त्याला कनेक्टेड. सॉरी. आता पहिलं आपण काय करूयात की हा कांदा फ्राय करून घेऊयात. काय आज मी का बनवते कारण की कसं आज पप्पा लवकर आले, तो त्यांना लवकरात लवकर जेवण देणं गरजेचं आहे. आणि मी तुम्ही चांगलं बनवते जेवण, पण कसं थोडंसं स्लो बनवते. मी स्लो बनवते जेवण. मला आरामात जेवण बनवायला आवडतं, फास्ट जेवण बनवायला आवडतं. आणि माझं कसं ती पटपट बनवू शकते आणि मला नाही येत पटपट जेवण बनवता. माझं असं की मी आरामात बनवीन, मला तेवढा टाइम पाहिजे. मी 1-2 तास अगोदर ट्राय म्हणजे चालू करते बनवायला, म्हणजे घेते जेवण वगैरे काय असेल तर. कसं लवकर साईड बाय साईड चालू ठेवायचं. आमची जी आजी होती तिने मला सगळं शिकवलं जेवण. सो ती कसं सांगायची की जेव्हा तुम्ही जाल पहिलं लक्षात घ्यायचं की बाबा भाजी काय बनवायची. आता भाजी आपली ठरलेली भेंडी. सो मी तुम्ही आपल्या भाजी सगळी चिरली वगैरे मला चिरून दिली, छान धुवून स्वच्छ पुसून भेंडी चिरून दिली. त्यानंतर तोवर मी पीठ मळलं. पीठ इथे आहे, पीठ मळलेलं थोडंसं भिजत ठेवलंय. आता ते आता मला अजूनही माहिती नाही तिला असं काय होतं की पिठाला भिजत ठेवलंय, कारण की ते पाण्यात नाहीये. का भिजलं म्हणजे का असं म्हणतात मला माहिती नाही, भिजत ठेवायचं पिठाला. पण ठीक आहे, थोडा वेळ राहिलं. एका साईडला कुकर लावायचं, एका साईडला भाजीला फोडणी घालायची. कुकर झाला की त्याला उतरवायचं, त्या साईडला आपण भाजी ट्रान्सफर करायची शिजण्यासाठी. मग काय चपात्या बनवायचं, झालं जेवण. आणि चपात्या पण दीदीच बनवणार आहे कारण की चपात्या मला अजिबात बनवता येत नाही चांगल्या. इट इज नॉट टीडियस टास्क टू कुक राईस. मनापासून आणि थोडंसं मॅनेजमेंट करून जर कुक केलं तर. हे झालंय का? थोडेसे तांबूस झाले. परत बोल. कांदा आपला झाला असा एक तांबूस कलरचा, ट्रान्सपरंट झालेला आहे, ट्रान्सल्युसंट बोलू शकतो आपण. सो आपण आता थोडीशी मशीन मध्ये जागा करू आणि त्याच्यामध्ये आपली टोमॅटोची प्युरी घालू. जेव्हा केव्हा काहीही तुम्ही ऍड करत असाल त्याच्या आधी पहिला गॅस कमी करायचा आणि मग ऍड करायचं, कारण की चान्सेस असे असतात की ते कसं आहे एखादी गोष्ट अंगावर उडू शकते आपल्या. सो वी नेव्हर नो. सो दीज आर द प्रिकॉशन्स जे आपल्याला घ्यायला लागतात वाईल कुकिंग. आता ही जी प्युरी टाकली तिला शिजू द्यायची थोडीशी. म्हणजे जशी मी रेसिपी पाहिली, जशी मी तुम्ही मला रेसिपी दाखवलेली त्याप्रमाणे तरी तिने शिजू दिलेली आहे गेस. आणि ह्याच्यामध्ये आता त्यांनी दही टाकलं होतं, पण आपण आता दही नाही टाकणार आहे. तर आपण नाही मसाले टाकायचे आता त्याच्यामध्ये. ऑलरेडी आपण त्याच्यातलं घे ना, ते
घेते मी. बऱ्यापैकी मसाले घातले त्याच्यामध्ये. तरी पण थोडे टाकायला लागणार आहेत. थोडे घालूया, थोडेसे. थोडे 1-1 चमचे सगळे. येस. विल बी बॅक. जिरे राई आधी आणि तेलला तडकू द्या थोडं. फक्त राई, सॉरी जिरे नाही. फक्त राई. हो राई हो का जिरे? राई. जिरे टाका. जिरे नको. राई कोण टाकतं? फक्त राई घालतात मी तू. बरं, पप्पांचं आपण त्याच्यावरती हे घेऊयात. पप्पा वरणामध्ये फक्त जिरे घालतात का फक्त राई घालतात? दोन्ही घालतात. फक्त राई असते ना बाहेर आपण जेव्हा जातो खायला. ठीक आहे, पप्पांचं असं आहे की दोन्हीही घालतात. पण आता आपल्या मॅम म्हणतात की राई घालत नाही. त्यांनी घातलेली आपला फोन डॅमेज होण्याच्या आधी गॅस कमी करावा माणसाने. आणि हे घाबरलेले आहेत. घाला लवकर. पहिला कढीपत्ता. हे बघा कढीपत्ता विसरलेले आहेत आणि लांब पडलेले आहेत, गोष्टी पाडून टाकलेल्या आहेत. याच्यावरनं समजतं मला जेवण बनवता येत नाही. दीदी त्याचा आवाज येतो. द्या इथे चमचा द्या. पूर्णतः तडकू द्यायचा आहे. कढीपत्ता जो आहे तो आपला या इकडे कोपऱ्यात लांब गेलेला आहे. या इथे मॅडम या इथे मॅडम या. हां करा तुमचं काम पूर्ण. थोडंसं असं लसूण जो आहे तो त्याला थोडासा असा खरपूस होऊ द्यायचा आहे. अगदी करपवायचं नाही आहे आपल्याला. फोडणी करपवायची नाही आहे. झाली ना? खरपली नाही आहे फोडणी. एका चमच्याने पहिला घालायचं असतं. माहिती आहे मला. थांब जरा ते वर घेऊन यायचं सांडेल ना खाली. काही गेलं आपलं वरण. आता ह्या मॅडम अशा पळत आहेत बघा. तुम्हाला असा फुल व्ह्यू दाखवला असता ना तुम्ही असं हसला असतात. हे गेलेलं आहे त्यात वरण. अगदी थोडं पाणी घाला. ते नाही कोणत्या प्रकारचं वरण बनवतं देवाच ठाऊक. खाली घे हातात. खाली घे. उडतं ते. झालं बस झालं. त्यांना कॅमेरा अँगलची पडले. इथे फोडणी करपली असती. इथं ती तडतडती जोरात फाटफूट फुटफुट होत आहे तिचं. फाटफूट फुटफुट. मॅमचे एक्सप्रेशन्स बघा. म्हणजे एक्सप्रेस करण्याचा वे. मोहरी एक्सप्रेस करण्याचा वे कसा? गेल्यात मॅम सगळं आता आवरायला. ही कोथिंबीर जी आहे ती एकदम शेवटला जाणार आहे. त्याच्यात मस्तपैकी वरण उकळल्यानंतर जाणार आहे कोथिंबीर. हवा नाही आहे वातावरणात यार. थंड थंड बोलते. असं वातावरण असून फायदा काय? हे असं जोरात टाकलं गेलेलं आहे कोथिंबीर. असं म्हणजे यांच्या कोणी मागच्या पुढच्याच टाकलेली कोथिंबीर. विचार म्हणतायत. निर्लज्ज पुकी. हे बघा निर्लज्ज पुकी. हा हे मी केलं ऑलरेडी ते. निर्लज्ज पुकी. बघा गाईज किचनमध्ये काम करण्याचे परिणाम. मस्तपैकी स्वेटिंग झालेली आहे. त्याच्यामुळे ग्लो आलेला आहे गाईज. हाय गाईज. ॲक्च्युली बाय गाईज बोललं पाहिजे कारण की मी ब्लॉग एंड करायचं विसरली आणि दुपारचे पण नाही, संध्याकाळचे किती वाजता 5 वाजता मी ब्लॉग एंड करते. म्हणजे ब्लॉग एंड करायला आली आहे अशी मी आहे मंदबुद्धी. जेव्हा मी आता ब्लॉग एडिट करत होती तेव्हा मला समजलं की मी ब्लॉगच एंड केला नाही आहे. एनिवेज आता एंड करते. सो स्टे ट्यून. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यांनी करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. बाय बाय.